कोल्हापूरमध्ये 2 गटात तुफान दगडफेक झाली। फलकबाजीवरून तासभर राडा झाला होता। या घटनेमध्ये 8 जण जखमी झाल्याची माहिती कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगर कमानीजवळील ही घटना आहे। दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जाळपोळ सुद्धा झाली। घटनास्थळी आता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोल्हापूरमध्ये 2 गटात तुफान दगडफेक झालेली आहे। फलकबाजीवरून तासभर हा राडा रात्रीच्या वेळेस पाहायला मिळाला। या घटनेमध्ये 8 जण जखमी झालेले आहेत। कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगर कमानीजवळ ही घटना। मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालंय। दगडफेकीचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागलेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। 2 गटात तुफान राडा झालेला आहे। गाड्यांची जाळपोळ करण्यात आलेली आहे। दगडफेक करण्यात आली। यामध्ये 8 जण जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते। फलकबाजीवरून तासभर राडा झाला होता। दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। घटनास्थळी आता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी सतेज चौंदकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सतेज, कोल्हापूरमध्ये 2 गटात तुफान दगडफेक झालेली पाहायला मिळाली। जाळपोळ सुद्धा झालेली आहे। पोलिसांकडून आता काय कारवाई करण्यात येते? खरं पाहिलं तर नीलम, कोल्हापुरातल्या साधारणतः सिद्धार्थनगर हा परिसर आहे। खूप गजबजलेला परिसर आहे। त्या परिसरात CPR हॉस्पिटल आहे। नव्यानं स्थापन झालेलं सर्किट बेंच देखील त्या परिसरात आहे। आणि याच परिसरात असलेल्या एका मंडळाचं वर्धापन दिन होता आणि या वर्धापन दिनाचा फलक आणि साऊंड सिस्टीम त्या ठिकाणी खरं तर लावली गेली होती। आणि ही सगळी साऊंड सिस्टीम आणि फलक हे सिद्धार्थनगर कमानीच्या जवळ लावली गेली होती। राजेबाग स्वार स्पोर्ट्स क्लब असं त्याचं नाव होतं आणि त्या ठिकाणी खरं तर काही तरुणांनी जो आहे तो त्या ठिकाणी विरोध केला होता। आणि काल दुपारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी जाऊन त्या ठिकाणी खरं तर हा वाद आहे तो मिटवलेला होता आणि तिथं स्ट्रक्चर देखील काढलेलं होतं। मात्र हे काढण्यापूर्वी तिथलं राजेबाग स्वार तरुण मंडळ आणखी सिद्धार्थनगरमधील काही तरुणांच्या मध्ये खूप मोठा वाद झालेला होता आणि हा वाद देखील त्या ठिकाणी पोलिसांनी मिटवलेला होता। मात्र रात्री उशिरा काही तरुणांनी एकत्र येत राजेबाग स्वार या ठिकाणी जे मंडळ आहे त्या मंडळाचा फलक फाडण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी दगडफेक केली आणि प्रत्युत्तर म्हणून त्या तरुणांनी देखील सिद्धार्थनगर जे तरुण मंडळ आहे त्यांच्यावरती ही दगडफेक केली आणि फलक आणखी स्ट्रक्चर काढण्यावरून झालेला वाद हा अक्षरशः दगडफेक आणि जाळपोळीपर्यंत पोहोचला। जवळपास यामध्ये 8 ते 10 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये 2 गाड्या आहेत त्या पेटवलेल्या आहेत। एक 4 चाकी वाहन आहे, एक टेम्पो देखील त्याच्यामध्ये आहे। दिसल त्या वाहनावरती दगडफेक करत या परिसरात केली जात होती। खरं पाहिलं तर या सगळ्या परिसरामध्ये राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचं जे आहे ते समाधी स्थळ आहे आणि समाधी स्थळा परिसरातच खूप मोठ्या प्रमाणात राडा झाल्यानंतर पोलीस देखील त्यामध्ये दाखल झाले होते। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी ही परिस्थिती जवळपास 2 तासाच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आणली। दोन्ही जमावाला शांत करण्याचा प्रयत्न आहे तो केलेला आहे। सध्या त्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। त्या भागात येणारे सगळे रस्ते आहेत ते पोलिसांनी बॅरिगेट लावून बंद केलेले आहेत। शिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील त्या परिसरात तैनात केलेल्या आहे। खरं तर साधारणतः 9:30 पावणे 10च्या सुमारास जो वाद आहे तो सुरू झाला होता आणि रात्री साधारणतः 2 ते 2:30 पर्यंत हा वाद सुरू होता। पोलिसांनी अक्षरशः मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या 8 जखमींमध्ये खरं तर 2 पोलीस असल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। त्यांच्यावरती कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि जखमींची संख्या वाढण्याची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूर खरं तर आता कोल्हापुरात गणपती येण्याचं जे आहे ते सध्या सुरुवात झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर काल हे 2 गटात जे झालेली दंगल म्हणता येईल आपल्याला किंवा 2 गट आपापसात जे भिडलेले आहेत त्याच्यामुळे कुठेतरी या उत्सवावरती देखील एक तणावाचं वातावरण देखील ह्या सगळ्या उत्सव काळात पसरलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं। पण पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। कोल्हापूर शहरातले सगळेच पोलिसांनी त्या ठिकाणी खरं तर या दोन्ही जमावाला अटकाव करण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र जवळपास 2 तासापेक्षा अधिक काळ हा तणाव होता त्या परिसरात निर्माण झालेला होता। दोन्ही जमावांनी आपापल्या विरोधांमध्ये खरं तर घोषणाबाजी केलेली होती। त्या ठिकाणाहून काही अंतरावर देखील काही लोकप्रतिनिधींची घरं देखील आहेत आणि तो खरं तर रत्नागिरी मार्गाला जोडणारा मार्ग आहे। त्यामुळे तिथं नेहमीच वर्दळ खूप मोठ्या प्रमाणावर राहते। मात्र किरकोळ अगदी फलकाच्या आणखी स्ट्रक्चर जे साऊंडचं स्ट्रक्चर लावण्यावरून झालेला जो वाद आहे त्या वादानं मात्र कोल्हापुरातली जी शांतता होती ती मात्र कुठेतरी एक या ठिकाणची गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काय स्थिती आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आहे का?
खरं पाहिलं तर नीलम रात्री साधारणतः 9:30 वाजल्यापासून सुरू झालेला वाद जवळपास 2 ते 2:30 वाजेपर्यंत पोलीस हा सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवताना आपल्याला पाहायला मिळत होते. ज्या पद्धतीनं कोल्हापूर शहरातील म्हणजे पोलीस अधीक्षक असतील, पोलीस उपाधीक्षक असतील आणि सगळ्याच पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी गेले होते. अतिरिक्त कुमक देखील मागवण्यात आली होती. आता सध्या त्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जो रस्ता आहे तो वर्दळीचा रस्ता आहे. त्या ठिकाणी वाहनांची खूप मोठ्या प्रमाणावरती ये जा असते. त्यामुळं तो रस्ता रात्री पूर्णतः त्या भागाकडे येणारे सगळे रस्ते आहेत ते बॅरिगेट लावून बंद केलेले होते. सध्या हे बॅरिगेट हटवण्यात आलेले आहेत. तो रस्ता खुला करण्यात आलेला आहे. मात्र ज्या ठिकाणी हा वाद झालेला आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये राज्य राखीव पोलीस दलाची जी तुकडी आहे आणि कोल्हापूर पोलिसांची काबू पथकाची जी तुकडी आहे ती त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. शिवाय स्थानिक पोलीस स्टेशन लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन येतं आणि त्या ठिकाणचे अधिकारी देखील त्या ठिकाणी आपल्याला पायी गस्त घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आता पुन्हा नव्याने त्या ठिकाणी वाद होऊ नये आणि त्यासाठीची दक्षता आहे ती कोल्हापूर पोलीस घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मात्र एकूणच जर पाहिलं तर आता सगळ्या या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. या रस्त्याच्या बाजूला जे आहेत त्या ठिकाणी ही वर्दळ आहे. मात्र ज्या ठिकाणी वाद झालाय त्या ठिकाणी अगदी हा परिसर सध्या निर्मनुष्य असल्याचं देखील पाहायला मिळते. मात्र एकूणच या सगळ्या परिसरात पाहिलं तर सध्या आजूबाजूचा परिसर जरी गजबजलेला असला तरी मुख्य ज्या ठिकाणी 2 गट आपापसात भिडले तो परिसर मात्र आता सध्या तणावपूर्ण शांततेच्या खाली असल्याचंच आपल्याला पाहायला मिळते. लागली याचे अपडेट आम्ही घेतच राहू.